हे आका एक नाव पाडले गेलंय। मग आता आम्ही म्हणतो धस साहेबांसोबत कोण आहे, त्यांचा आका कोण आहे, त्यांच्या मागं कोणचा आका आहे, ह्यांच्या मागं कुणाची ताकद आहे, कुठल्या काकांची ताकद आहे ही पण आम्हाला बघायचं आता। आणि धस साहेब सांगतात की बाबा माझे संबंध कुणाशी नाहीत, पुण्यातले मोठे मोठे डॉन गुंड लोकांसोबत त्यांचे फोटो आहेत आणि त्यांचेही फोटो आदरणीय धनंजय मुंडे साहेबांसोबत आहेत, वाल्मिक अण्णांसोबत आहेत। महिना पण त्यात दोषी पकडला जाऊ का। 2025 रोजी कैलासवासी संतोष भैया देशमुख यांच्या निमित्त परभणीमध्ये मोठा मोर्चा निघालता, मूक मोर्चा। त्या मूक मोर्चामध्ये काही मोर्चेचे समन्वयक असतील यांनी तिथं मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्यावर अपशब्द बोलले की बाबा महाराष्ट्रात फिरू देणार नाही, महाराष्ट्रात येऊ देणार नाही। मग जायचं कुठं असं मंत्री लोकांना जर असं शब्द पडत असतील आणि असा धोका असेल तर जायचं कुठं मंत्री लोकांनी। तुम्ही बघताय की मराठा समाजाचे नेते सन्माननीय जरंगे साहेब यांनी बेताल वक्तव्य केलंय त्या दिवशी की रस्त्याने फिरू देणार नाही। ह्या अशा गोष्टी दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आहेत। मला एक विचारायचं आहे, मी खूप लहान आहे, मी जी जरंगे साहेबांसोबत समोर बोलायची आमची हे पण नाही, पण माझी एक इच्छा आहे की हे जे दोन समाजात तेढ निर्माण व्हायला हे अजून किती दिवस चालणार आहे। आमचे स्वतः धनंजय मुंडे साहेब मंत्री साहेब म्हणले की बाबा जो आरोपी असेल त्यांना फाशी देऊ, आपण फास्ट ट्रॅकमध्ये केस लढवा, अजून काय पाहिजे। ह्यांचं एकच उद्देश आहे की पालकमंत्री होऊ नये आणि मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। एवढा अट्टास कशासाठी, एवढं चिखलफेक कशासाठी की एक ओबीसी म्हणून प्रत्येक पार्टीत ओबीसी मागासवर्गीय असू दे, NTC असू दे, ओपन समाज असू दे, सगळ्याला सामावून घेतात। मग हा अन्याय कुणासाठी चालू आहे का बाबा महाराष्ट्रात विधान भवन मध्ये ओबीसीचं एकही नेतृत्व चालू देणार नाही का। हे असं ज्या सरकारच्या विरोधात घोषणा देतात तसंच ओबीसीच्या विरोधी घोषणा चालू आहेत, हे अजून कितपत होणार आहे यासाठी मी आज चर्चा केली होती। आणि कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो की हे जे परभणीतले जे झाले घटना ह्यामध्ये आरोपी म्हणून सुरेश धस साहेब, जरंगे साहेब, संदीप क्षीरसागर यांच्यावर कारवाई करावी ही अशी आमची इच्छा आहे। आणि धस साहेब सांगतात की बाबा माझे संबंध कुणाशी नाहीत, पुण्यातले मोठे मोठे डॉन गुंड लोकांसोबत त्यांचे फोटो आहेत आणि त्यांचेही फोटो आदरणीय धनंजय मुंडे साहेबांसोबत आहेत, वाल्मिक अण्णांसोबत आहेत। महिना पण त्यात दोषी पकडला जाऊ का। ह्याच्या मागचा मास्टरमाइंड कोण आहे हे त्वरित बघण्यासाठी आम्ही लवकरच एक चळवळ उभा करणार आहे। यांनी म्हणतात की धनंजय मुंडे साहेबांची नार्को टेस्ट करा, परत नंतरनं वाल्मिक कराडांची टेस्ट करा। मग आमची पण इच्छा आहे की ह्यांना कोण उभा केलं ह्या चौघांच्या मागं, आम्हाला आहे ना ह्या चौघांची पण नार्को टेस्ट करायची अशी आमची इच्छा आहे। आका कोण आहे? आका काय आका हे आका एक नाव पाडले गेलंय। मग आता आम्ही म्हणतो धस साहेबांसोबत कोण आहे, त्यांचा आका कोण आहे, त्यांच्या मागं कोणचा आका आहे, ह्यांच्या मागं कुणाची ताकद आहे, कुठल्या काकांची ताकद आहे ही पण आम्हाला बघायचं आता। कारण संयम सुटा लागलाय सगळ्यांचा, खूप म्हणजे खूप त्रास होतोय मंत्री साहेबांना, सगळ्या समाजाला त्रास होतोय। ह्याच्यात महाराष्ट्र एवढा मोठा भयानक उद्रेक होईल महाराष्ट्रात येणाऱ्या काळात, तर ह्याला कारणीभूत हे चौघच ठरतील, सुरेश धस, जरंगे साहेब, संदीप क्षीरसागर आणि बजरंग सोनवणे। अहो मला एक सांगा, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, परत सुरेश धस हे कुणाची चेलेत? पहिला मांडीला मांडी लावून बसते, काही थोडक्या फायद्यासाठी न फायद्यासाठी राजखुर्चीचा त्यांना एक सहवास लागला की बाबा आपण ह्या खुर्चीवर आपल्याला बीड जिल्ह्यात काबियत करायचा आहे। पण हा बीड जिल्हा कुणाचा काबियत नाही, धनंजय मुंडे साहेबांचा आहे। का राजकारण सोडून द्यावं धनंजय मुंडे साहेबांनी एवढं सांगा। त्यांची इच्छा हीच आहे का वरनं जन्म घेऊनच बारक्या जातीत आलो, हलक्या जातीत आलो असेही टीका झालेत आमच्या साहेबांवर। मग पुढच्या वेळी जर असं तर देवाला माहीत असेल की बाबा आम्हाला ह्या जातीत नको, त्या जातीत नको, का वरनं कुठनं अर्ज देऊन यायला लागेल की बाबा आम्हाला SC मध्ये नको, NT मध्ये नको, OBC मध्ये नको, असं जर चालत असेल तर मंत्री साहेबांनी राजीनामा द्यावं का अशी यांची इच्छा आहे का? एवढं जाणून बुजून टार्गेट करणं हे चुकीचं आहे। आम्ही पण समर्थ करतो संतोष भैया देशमुखांना,